कामात बदल म्हणजे विश्रांती हे समीकरण डोळ्यासमोर ठेवूनच मी काम करते. आता तुम्हाला मी बसलेली दिसत असेल, पण मी आता कमेंटला रिप्लाय करते कारण की माझी ही 2 चिल्ली-पिल्ली झोपलेली आहेत आणि हे काम झाल्यानंतर मला करायचं आहे ते म्हणजे स्वयंपाक. त्याच्यामध्ये असणार आहे बटाट्याची भाजी आणि पुरीचा बेत, कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार. काही जणी म्हणतील की बाई आज मंगळवार आहे आणि तू गुरुवारचा व्लॉग आज कसं देतेस? तर त्याचं कारणही तसंच, टेक्निकल एररमुळे मला हा व्लॉग देताच आला नव्हता. हे ड्युटीवरून आले, मस्त असा त्यांच्यासाठी गरमागरम चहा केला, त्यानंतर सुंदर अशी साडी नेसली. अगदी साधीच आहे म्हणा, जाऊ दे, माझी साडी जरी साधी असली तरी काय झालं, पूजा मात्र मी नेहमीपेक्षा वेगळी आणि सुंदर मांडण्याचा प्रयत्न केलाय. घरातल्या अवेलेबल गोष्टींसोबतच अशा पद्धतीने देवीचा साज शृंगार केलाय आणि माझे जे प्रयत्न आहेत ते कितपत यशस्वी झालेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. कशी वाटतेय पूजा ते? मला तर इतकं प्रसन्न वाटत होतं आणि फुलं सुद्धा आज वेगळ्या रंगाची श्रीमान सरकारने घेऊन आलेत. सो एवढी छान पूजा मांडण्यामागे त्यांचं सुद्धा तेवढंच मोठं योगदान आहे. आणि अशा पद्धतीने मग मी गुरुवारची जी कहाणी आहे शामबालेची ती वाचायला घेतली आणि याच्यातनं उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही ही शिकवण घेत, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, हे मागणं मागितलं. देवीची आरती केली, तिला नैवेद्य अर्पण केला आणि त्यानंतर मग घरातल्या सगळ्यांनीच देवीचं दर्शन घेत पंचामृत आणि प्रसाद ग्रहण केला. त्यानंतर मी सुद्धा उपवास सोडला आणि इथं शांभवी बघा कशी चालायला लागली आता. त्यानंतर तिच्यासाठी ते खाऊ बनवायला घेतला. रताळे उकडून ते खिसून घेतलेले आहेत, म्हणजे मॅश करून घेऊ शकता. त्यानंतर गूळ आणि तुपामध्ये ते छान परतून घेतले, त्याच्यामध्ये थोडीशी ड्रायफ्रूट पावडर आणि दूध टाकून ते शिजवून घेतलं आणि यांच्यासाठी ते शाबू बनवला. त्यानंतर काही ॲडमिशन्स केले. येत्या 1 जानेवारीपासून आपली नवीन बॅच सुरू होते. तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला